आयोजक माझे सहकारी श्री बाळासाहेब शेखर, या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आमचे मित्र श्री दत्ता कराळे, या ठिकाणी उपस्थित मिसेस शेखर, मिसेस वानखेडे मॅम, सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधु आणि भगिनी, जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं और जो दिल खोलकर बात करते वो शायर होते हैं। पोलीस दलातील कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, कवयित्री, शायर आणि सगळ्या प्रकारचे कलाकार यांच्यासाठी एक व्यासपीठ 2019 साली श्री शेखर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मिळालं आणि 5 वर्षानंतर पुन्हा तीच परंपरा नाशिकमध्ये, या पुण्यनगरीमध्ये, सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या नगरीमध्ये त्यांनी दुसरं महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। मी आणि ते 2004 आणि 5 एकत्र काम केलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। त्यावेळेला त्यांनी ते प्रतिशोध पुस्तक पहिल्यांदा लिहिलं, छोट्या छोट्या कथा, गूढ अशी गुन्ह्याची उकल आणि त्यातले बारकावे, कारण पोलीस खात्यात काम करत असताना रोज नवे अनुभव असतात, रोज नवी आव्हानं असतात आणि रोज नवे प्रश्न उभा राहत असतात, नवे संघर्ष असतात आणि त्याची सोडवणूक म्हणजे आमचा सगळ्यात महत्वाचा पोलीस दलाचा कणा असेल तर पोलीस कर्मचारी आहे। 99% काम तोच करतो। पंचनामा हा वृक्ष असला तरी तो एक साहित्याचाच प्रकार म्हटलं पाहिजे। ती फिर्याद ती कशी रंगवते, कशी मांडली जाते आणि ती पुन्हा कोर्टात कशी सादर केली जाते, आणि या वृक्ष अशा वाळवंटात शेखर साहेबांनी एक ओएसिस तयार केलेला आहे, एक मरुद्यान तयार केलेलं आहे। मी आल्यापासून पाहतोय पोलीस बँडनी स्वागत केलं, त्यानंतर खाली पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं आहे। पहिल्या मजल्यावर आलो त्यावेळेला राम मांडुरके माझे जुने सहकारी, त्यांची अतिशय सुंदर व्यंगचित्र पाहायला मिळाली आणि इथं 2-2.5 तास निश्चितपणे हा सुंदर परिसर आहे, एक छोटासा हॉल आहे आणि दर्दी मंडळी बसलेली, म्हणजे अगदी ते आमचे फणसे कुटुंब, ज्याच्या मुलाचं नाव वीर, वीर रस काय असतो तो पोवाड्यातच असतो ना, वीर रस, म्हणजे त्यांची जी टुनकन उडी होती त्यातली ऊर्जा होती। त्या कुटुंबासाठी सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांचा सन्मान करणं आणि नंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रात पोलीस पाल्यांनी आणि पोलीस कुटुंबियांनी जे यश संपादन केलं, कारण हे खूप महत्वाचं आहे। कारण ही नगरी आहे ती कुसुमाग्रजांची नगरी आहे। ओळखलं तसं मला पावसाळ्याला पुणे कपडे होते करण्यात केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला पुलावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली केली काढतात राहुणी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल विजली भिंत खीर खचली, सारे काही गेले डोळ्यामध्ये आठवणीला पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सर संग्यातला लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ मारला। ते लढ मारण्याची जिद्द, ती प्रेरणा, ती लाख मारीन तिथं पाणी काढीन मी, इच्छाशक्ती देण्याचं काम शेखर साहेब तुम्ही करता।
त्या या साहित्याच्या माध्यमातून काय आता विलियम वर्ड्सवर्थ मी कविताबद्दल काय म्हणलेलं आहे की स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो पॉवरफुल फिलिंग्स रिकॉर्ड इन ट्रँक्विलिटी. ज्या ज्या वेळेला मी बसतो मला जे आठवतं ते मी मांडत जातो, त्यात माझ्या भावना आहेत, त्याचा आविष्कार आहे आणि मी त्या कल्पक प्रवृत्तीनं मांडून त्याला जर पोलीस दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसारखा अनुभवांचा जर जोड असेल तर किती चांगलं साहित्य ते तयार होऊ शकतं. त्याचं उदाहरण आता संताजी घोरपडेंच्या जीवनावरती त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलं. त्याच्यावर सुद्धा म्हणजे अगदी सुंदर सिनेमा तयार होऊ शकतो. अच्छा चालू आहे. छावाची सिक्वेल यायला काय हरकत नाही काय? क्या बात. सुरतेचं सूर हे वेगवेगळे म्हणजे माणसाचं आयुष्य हे सुंदर असतं. त्याला आपण प्रवास केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, जीवनाचं संगीत ऐकलं पाहिजे, दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे, वेगवेगळे रंग परिधान केले पाहिजे. रोज त्याच त्या वाटेवर चालण्यात काय मजा आहे. रस्ता बदलला पाहिजे, रिस्क घेतला पाहिजे, स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे आणि कधीतरी हे सगळं सोडून पळून पण गेलं पाहिजे अज्ञाताच्या. ते जंगलात निघून गेल्यावर वेगळीच मजा आहे. तर ते मिनिंग म्हणजे इकिगाय काय आहे की ते माणसं 100 वर्षापेक्षा जास्त जपानच्या बेटावर का जगतात त्याच्यावर ते सुंदर पुस्तक आहे. इकिगाय एकी म्हणजे लाईफ जीवनाचा आनंद कसा मिळेल. आनंद हे साहित्याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असतं निश्चितपणे. आनंद आणि प्रबोधन सगळ्या समाजाला शहाणं करून सोडावं असं म्हटलेलं आहे ना रामदास स्वामी. सो इकिगाई म्हणजे जीवनाचा अर्थ. ज्या गोष्टीचं मला प्रचंड आकर्षण आहे, ज्या गोष्टी मला आवडतात करायला, ज्या गोष्टी मला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन देतात आणि ज्या गोष्टींचा इतरांना फायदा होतो त्या गोष्टी मी करायला लागलो तर आनंद जीवन आनंदी होतं. आपलं पॅशन आणि काम हे एक झालं पाहिजे आणि हे मग लिहितो ना आपण पहाटेचं उठून लिहितो त्यातनं जे कॅथार्सिस म्हणजे सगळ्या भावनांचं विरेचन होतं त्यातनं जो आनंद मिळतो म्हणजे आई एखाद्या बाळाला जन्म दिल्यानंतर जो आनंद मिळतो तेच एक पुस्तक निर्माण केल्यानंतर मिळत असतो ना. त्यामुळे हे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जो आनंद मिळतो यातनं ह्या चर्चातनं या परिसंवादातनं जे शांतपण ते घेऊन जातं. पण सगळं काय आपण बदलू शकत नाही ना. मी माझ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे ओआर मध्ये विचारायचो की कोकणातले सगळे काय म्हणजे खूप लोक आली पाहिजेत असं नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आज सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो. जे काही परिसंवाद तुम्ही आयोजित केलेले आहेत कवितांचं सादरीकरण करण्यासाठी. कारण मी म्हणजे खरंच कौतुक करावं कराळे साहेबांची कधी कविता ऐकलेली नव्हती. 50 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य देवतेची मिळवणी. आपल्याला आठवत असेल 50ची उमर गाठली अभिवादन मग करू नका मीच विनंती हात जोडून वाट वाकडी धरू नका सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करुण पूजन गुबडाचे करू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील दिसरे असे सांगून सुटू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुकरी करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला शाळू नका. गोरगरीबा छळू नका. पिंड फुकाचे गिळू नका. कुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका. मीच विनंती हात जोडून वाट वाकडी. समाज आणि साहित्याचा खूप महत्वाचा संबंध असतो. समाज हा आईसारखा आणि साहित्य बाळासारखं. समाज हे मातीसारखं आणि झाडासारखं साहित्य होतात म्हणून किती प्रतिकूल परिस्थिती असतात किती संघर्ष असतो त्यावेळेला ते साहित्यातून बाहेर येत असत. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत को तुम शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे. तुम मुझको कब तक रोकोगे. कारण हे चित्र रोज आम्हाला पाहायला मिळतं.
गेले का ते? तर तिथं मी म्हटलं की बायकोला घेऊन कधी पिक्चरला किंवा नाटकाला गेला होता. अहो म्हणजे सर कुठली ड्युटी कुठलं काय बायकोला तर असं पिक्चरला कुठे घेऊन जाता येतं का आम्हाला? मी ते कोकणातल्या सगळ्या कर्मचारी मच्छिंद्र कांबळेंचं ते कुठलं नाटक फेमस वस्त्रहरण ऑर्गनाईज केलं. ते इतके खुश झाले कर्मचारी, इतके मनमुराद हसले. त्यांना मरीन ड्राईव्हला ड्युटी असते, मलबार हिलला ड्युटी असते, पण तो समुद्रातलं कधी बघायलाच मिळत नाही किंवा बघायला आवडत नाही. अरे बघा ना, ते निसर्ग वैभवाचा अद्भुत भंडार त्या मनाला मिळते आराम, निवांतपणा. आणि ते बघितलं उघड्या डोळ्यांनी ना, ते कोडी सोडून बसण्यापेक्षा कोडी सोडवणं महत्वाचं आहे, डोक्याला चालना आहे ती. म्हणजे एकच पेपर कुठला तरी यायचा ते कोडी सोडवून बसायचे आमच्याकडे. निसर्ग पहा, संध्याकाळचं सनसेट, सूर्यास्त पहा, त्याला आव्हान करा. पक्ष्यांची आसमान भरावी, कबुतर उडतात ती पहा. फार काय बघायची गरज नाहीये. डोळे उघडून आपला जो सामान्य व्यवहार ज्ञान असतं, कॉमन सेन्स आणि प्रेझन्स माइंड ऑफ माइंड, या गोष्टी जर जागृत ठेवल्या, आपण ते निरीक्षण केलं, ते निरीक्षणच आपण कागदावर उतरवलं, त्याला काही प्रसिद्धीची गरज नाही ना. आमच्या सरला मॅडमनी किती छान कविता, देव मला कुठे दिसतो सैनिकात आणि पोलिसात, उघडं करून तसलं कुठेही देव आपल्याला दिसतो. आईमध्ये देव आहे ना. हनुमानांची गोष्ट मी कुठेतरी वाचलेली होती की प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी घेऊन ते चालले होते, त्यांच्या रस्त्यात 3 अडथळे आले. पहिलं एक सुंदरस मरुद्यान सारखं बेट होतं की जिथं खूप अप्सरा होत्या, खूप गंधर्व होते आणि त्यांनी या इथं आराम करा. The world woods are dark and lovely and dark and deep, miles to go before I see. ती कविता आहे. त्याप्रमाणे मी शब्द दिले नाही, मला जायचं मी थांबणार नाहीये. ते तिथं थांबले नाही. ते आकर्षण म्हणजे आकर्षण आपल्याला ओढत असतं, म्हणजे कम्फर्ट ग्रुप. आपण तिथं थांबायचं आणि आराम करायचं, पुढे जाऊ शकत नाही. रेस वी रस्ट. आपण आराम करायला वेळी गन चढायला सुरुवात होते. पुढे गेल्यानंतर सुरसा नावाची राक्षसी, म्हणजे एक मोठी सर्प माता असते, आणि ते सर्प मातेनं तोंड उघडं करून ठेवलेलं असतं. त्या हनुमानाला बघते वाटतं मी खाऊन टाकणार, तू ये माझ्या तोंडात, आता मी तुला गिळून टाकेन, तोंडात आता ये. आपल्याला माहिती आहे, हनुमान म्हणतात की मी जातो, ही अंगठी देऊन सीता मैयाला परत येतो. ते म्हणतात तुला तोंडात यावंच लागेल, मी नाही सोडणार तुला. मग आपल्याला माहिती आहे हनुमानजी मोठे 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 होतात आणि मग तिला तोंड जबडा मोठा करावा लागतो. मग हनुमानजीकडे ठीक असते, एकदम छोटे होतात, पटकन जबड्यात जातात आणि बाहेर येतात तिला तोंड बंद करण्याच्या अगोदर. ते म्हणले बघ मी आता तुझ्या तोंडातून, मग तीच प्रसन्न होऊन जाऊ देते. त्याचा ते एवढा सरळ सोपा नाहीये. कधी आयुष्यात मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं ते कळलं. जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र त्या माझ्या दोन्ही चार्ज होते, नांदेड आणि औरंगाबाद कार्यक्षेत्रात. आणि किनगाव आहे गाव, ते चाकूरच्या पासून थोड्या अंतरावरती आहे, मथुर आणि चाकूरच्या पासून. आणि तिथं एका 12वीतल्या मुलींनी आत्महत्या केली. कारण 5 वर्ष दुष्काळ, पिकतच काय नव्हतं, शेतीचं वाळवंटीकरण व्हायला लागलेलं होतं. आई कुठंतरी रोजंदारीवर कामाला जायची, वडील पुण्याला निघून गेलेले, तिथेही काय रोजगार मिळाला नव्हता, भाऊ कुठेतरी कर्नाटकात निघून गेलेला होता. आणि 12वीच्या सायन्सला, म्हणजे तिला 10वीला 84-85% मार्क होते आणि एसटीच्या पासला पैसे नव्हते, आणि ते 250 रुपये नव्हते, म्हणून तिनं गळ्याला पास लावला. तिची सुइसाइड नोट, ती खूप आपल्याला माहित असेल, त्यानंतरच 2015-16ची गोष्ट आहे, आणि एसटीचा पास सगळ्यांना मोफत करण्यात आला. ती सुइसाइड नोट लिहिलेली होती, ते अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे, की हे जे 10वी-12वी असतं त्याच्यात सुद्धा आई बाबा पैसे खर्च करू नका, मला माफ करा, पैसे जपवा आणि ते माझ्या ताईचं तेवढं लग्न करून द्या. आपण आता बघतोय रोज त्या हगवणे कुटुंबांची स्टोरी. एकीकडं एक असं खूप चैनखोर, खूप आलिशान, खूप पैसेवाला जग आहे जे विकृत व्हायला, आणि एकीकडे गरिबी आहे, वेदना आहे, त्रास आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा आल्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडले मी, अडवू शकेल मजला अन्नशी भिंत नाही.
माझी झोपडी गाळण्याचे झालेत काही गावे, जळेल झोपडी अशी आपली शरंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना घेऊन अडथळे पावलांना पसंत नाही. म्हणजे जेवढे अडथळे येतात, जेवढा संघर्ष येतो, त्यातनं खरं साहित्य निर्माण होत असतं. साहित्यावर त्या प्राप्त परिस्थितीचा हा तो आक्रोश, वेदना दलित साहित्यातून जो दिसतो तो एलिट उच्चवर्णीय साहित्यात दिसत नाही. संगीत निर्माण व्हायला काय खूप मोठं संगीत शास्त्रातली पीएचडी पाहिजे असं काही नाहीये. ती वेदना कळली पाहिजे, ती तळमळ, ती जाणीव, साहित्याचं स्वरूप, साहित्याची भाषा, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, ते विरचन, साहित्य आणि समाजाचा संबंध आणि नवता आणि परंपरा ही समीक्षा असते ना. हे व्यवस्थित कळलं तर साहित्य निर्माण होतं. ते अंतर्भूत असतं, त्याच्यासाठी अभ्यास करण्याची गरज नसते. पसायदान म्हणजे काय? म्हणजे आपण ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण आहे, आणि ते निरूपण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली प्रसाद मागतात, म्हणजे पसायदान. त्याचा अर्थ नाही, आम्ही पाठ करतो ते, पण त्याचा अर्थ माहित असतो. तो परमेश्वरा, ही माझी कृती, साहित्य कृती जर तुला आवडली असेल तर ते हे मला दान दे, प्रसाद दे. जे स्वतःसाठी काय मागतात ते काही मागत नाही स्वतःसाठी. या सगळ्या विश्वासाठी, गरीबातल्या त्या प्राणी मात्रासाठी पण नाही, वनस्पतींसाठी, वृक्षांसाठी मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. दुष्टवालोक नष्ट होणे, दुष्टांची दुष्प्रवृत्ती नष्ट व्हावी, दुरितांचे तिमिर जावो, अंधाराकडून उजेडाकडे सगळ्यांना तो स्वधर्म सूर्य पाहो, सगळ्यांना तो स्वधर्माचा सूर्य दिसावा. त्यामुळे हा साहित्य प्रकार आहे ना, तो समाज मन कठीण व्हायचं, कधी मृदू व्हायचं कळलं पाहिजे. फालतूच्या युगोसाठी आम्ही आई वडिलांशी भांडतो, सख्या भावाशी भांडतो, मित्रांशी नापितो. किती आयुष्य आहे हो, छोटस आयुष्यातला सुंदरपणा, त्यात चांगल्या भावभावनांचा आविष्कार, त्यात ते बंधुभाव, चांगल्या गोष्टी. कारण काय आहे, दोन लांडग्यांची लढाई सुरूच आहे ना, चांगल्याची आणि वाईटाची लढाई. आपण ज्याला खाद्य घालतो ना, तोच जिंकत असतो. हे साहित्य हे चांगलं खाद्य आहे. आणि ऑटोमॅटिक जो साहित्याच्या पाठीमागचा तो 90च्या खाली मरतच नाही. मी सांगतो, कला हे विना वाजवतात सगळे कलाकार, हे लॉन्जिटिव्हिटीचं साधन आहे. कारण तो त्या ट्रान्स मध्ये जातो, योग ध्यानामध्ये जातो. 3 जे शेवटचे टप्पे आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी. त्या ध्यान, धारणा आणि समाधीच्या फेज मधून खालीच नसतोय ना. योगा खूप मोठा आहे. मन आणि शरीर जोडण्याचं काम. त्या तुम्ही साहित्य, कविता लिहिताना या गोष्टी आपल्याला प्रचंड आनंद, तो ड्रग्ज मध्ये असतो ना आनंद, त्याच्या 10 पटीने आनंद आहे. आणि खरं आहे, आता ही आमची अश्विनीताई, हिला जो रनिंग मध्ये आनंद मिळतोय तो त्या ड्रग्ज पेक्षा जास्त 10 टाइम्स आहे. आणि हे स्टडी आहे, तुम्ही हे मार्क हुबरमनचं जे पॉडकास्ट आहे त्याच्यावर मी ऐकलेलं आहे की हे रनिंग मध्ये जो आनंद मिळतो, व्यायामामध्ये जो आनंद मिळतो, साधनेमध्ये जो आनंद मिळतो, ध्यासामध्ये जो आनंद मिळतो, तो मेथॅम्फेटामाइन, LSD, एक्स्टसी, सगळ्या चरस, गांजा सगळ्यापेक्षा खूप मोठा आहे. आणि हे आमच्या युवा पिढीला दाखवणं गरजेचं आहे. हा पोवाडा, वीर रस अंगांगात रोमांच, हेच आहे ना. ज्ञानबा तुका म्हणताना टाळ वाजवतो तोच आहे ना. कशाला आम्हाला तो कोल्ड प्ले 25, 30 हजाराचं तिकीट घेऊन पोरं आमचे बघायला जातात तो कोल्ड प्लेला. हे कळतच नाही ना. विठ्ठल विठ्ठल नामाचा आनंद आहे तो कळत नाहीये. संत वाङ्मय त्यांनी बघितलेलंच नाहीये. तुकाराम गाथेमध्ये केवढी ताकद आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तेवढं ताकद आहे. ती परकोलेट होणं, ती पिढीपर्यंत पाठवणं, चालवत नेणं, हे काम अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून घडतंय. त्याचा खूप आनंद होतो. हा बदल घडवण्याचं शहाणपण जे इथल्या मंडळींकडे आहे ते पसरवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि नव्या पिढीला निश्चितपणे आदर्श घालून देणार आहे मी शेखर साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आहे. मला ते अभय आणि
अजून 4-5 त्यांनी नाव सांगितलं, राठोड आणि काय काय नाव सांगितलं. आपले हे सावरकर साहेब त्यांनी मदत केलेली आहे. हे सगळेजण पुढे आलेले आहेत. आम्हाला मला शेखर साहेबांच्या मिसेस या 18 डिग्री घेतलेत हे माहित नव्हतं. आमच्या पोलीस फॅमिलीज किती, आणि ती जान्हवी, मला लहानपणीची जान्हवी आठवते. माझ्या मुलीचं नाव जान्हवी आहे. ते ती आता IPS महाराष्ट्र काढणं म्हणजे ती ताकद कुठून आली? त्यांच्या संस्कारातून आली ना, त्या घरच्या संस्कृतीतून आली ना. आपल्या ताटातलं खाणं ही प्रकृती आहे, दुसऱ्याच्या ताटातनं हिसकावून घेणं हे विकृती आहे, आणि स्वतःच्या ताटातलं उपाशी राहून दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. ती संस्कृती अशा बातम्यांच्या माध्यमातून पसरत असते. खूप खूप आनंद वाटला आणि खूप धन्यवाद की मला माहित नाही, मी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती पुस्तकं म्हणजे मला जे पुस्तक ते लिहिले त्यात साहित्यिक गुण असतील असं मला काही वाटत नाहीये, पण ते मुलांना, पालकांना, आजी आजोबांना आवडलं, आणि म्हणजे सगळ्या 3 पिढ्यांनी एकत्र बसून ती वाचली, मला समाधान मिळालं. खूप मला फीडबॅक मिळाले. त्यातनं जो आनंद मिळतो तो म्हणजे मेडल मिळाल्यापेक्षा जास्त आहे खरं सांगायचं. त्यामुळे मी खूप ऋणी आहे की मला या अतिशय चांगल्या अशा एका उपक्रमात सहभागी होता आलं, आणि या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आय डोंट नो वेदर आय डिझर्व, पण मला खूप खूप याचं समाधान आहे की शेखर साहेबांनी, मला वाटतं माझे ते स्नेह असल्यामुळे कदाचित त्यांनी संधी दिली असेल. पण ही परंपरा अजून पुढे चालावी अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.